काय होत्या त्याच्या भाषणाला तुम्ही स्वतः होतात. तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या, तुमच्या समोर दिल्यात, मान्य करा. मग ते नावं पण कोण कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत शिव्या देणारे, हे माहिती. आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला एवढं लागलं आणि तुम्ही जातीकडून वाढायला लागले तुमच्या, त्याला नाही सोडू शकत मी. हो, तुम्ही त्याच्या जवळ जा, लांब जा, मला नाही देणं घेणं, मी त्याला नाही सोडू शकत. त्यांनीच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यात इथून पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधव आणि मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळनेच केलं. तेव्हा नाही सुटू शकत. तुम्ही त्याच्याकडून राहा नाही तिकडून राहा, आमची भूमिका आहे. तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या 4-5 जणांकडून. शेवटी तुमची इच्छा, पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळेच काय आम्ही जातीवादी करतो असं तुमचा आरोप आहे. मात्र जरांगे पाटील फक्त एका जातीपुरताच विचार करतात, मात्र आम्ही 400 जातींचा विचार करतो असं ते म्हणतात. आणि मग जातीवाद कोण करतंय, जरांगे पाटील की आम्ही? अरे ते म्हणतंय हे नाही, बसविलेलं ते सांगताय फोन करून असं बोलत जा. आम्ही त्याला उत्तर देऊ शकत नाही, त्याला विरोधकच मानलेलं नाही कधी, मानणार बी नाहीत त्यांना कोणालाच. त्याचे उत्तर द्यायचं काही गरज नाही मला आणि तुकडं मी देणार नाही. त्यांनी सांगितलं मग हे लोक आहेत ते सांगताय तिकडून 400 जाती संभळतो, इथून मागे तेच म्हणायचं ओबीसी रद्द करा, ते नोंदी किती वेळेस म्हणलाय. मीडियाचे बांधव साक्षीदार आहेत. दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो. त्याला धनगरात, गरीब धनगरात आणि गरीब मराठ्यात मारामाऱ्या लावायच्या, त्याचं काम आहे ते. काय म्हणलंय ते की मी एका जातीचं काम करतोय. अरे मग तुला कळायला पाहिजे, येवल्यावाल्याच्या माणसा, तुला एक गोष्ट कळाली पाहिजे. तू संविधानाच्या पदावर बसला, 450 जाती तो असले महत्वाचे नाहीत, महाराष्ट्र महत्वाचा आहे. तुला संविधान मी शिकू का? संविधानाच्या पदावर बसला, तू एका जातीचा बोलत होता. मराठ्याचं आरक्षण देऊ नका, ते रद्द करा, आंदोलन उभा करतो माघारून. आणखीन 2 जोडं केली त्यांनी, सत्ताधाऱ्यातलेच पालकमंत्री जवळ ठेवले 2. काही फरक नाही पडणार आम्हाला, टायमाला दाखवू आम्ही सुद्धा. ते यांना काही दोष देऊन उपयोग नाही खालच्याला. लय मोठे उताडा आलाय ना आता, आता बघू ना कोण कोण सांगू ना आम्ही, पुढे आहेच ना आणखी. गेल्या 9 महिन्यात मराठवाड्यामध्ये कुणबीच्या 1,45,431 नोंदी सापडल्या आणि त्या आधारे 1,40,000 लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. काय गेल्या 9 महिन्यात मराठवाड्यात 45,431 कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि या कुणबी नोंदीच्या आधारे 1,40,000 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटपही झालंय. आणि तुम्ही जो सगळ्या सोयऱ्याचा आग्रह धरताय, हे जर का नियम लागू झाला तर कदाचित मराठवाड्यातल्या कोट्यावधी लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं. मग म्हणूनच अंमलबजावणी करायची म्हणतो, ते नको म्हणतो. आणि ते छगन भुजबळ म्हणतो 450 जातीचा मी काम करतो. बरं 450 जातीचं काय ना करीना, जातीवादच तरी बाकीच्याच वाढ्या ना, 450 गोड लागत्यात. मराठ्याने काय केलं भाऊ, तो धनगर बांधव होता मराठ्यात वाद लावायला लागला. एक घेऊन टाका ना मराठीची, काय द्वेष आहे तुम्हाला एवढा भाऊ? हे म्हणता ना येऊ द्या ना. अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे होतं छगन भुजबळ ना, येऊ द्या मराठ्याचा सुद्धा नेता झाला असता तू. ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो. जातीवादी नाही, आमचं चाललंय बरोबर चाललंय. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे. सरकारने नाही केली, सरकारला मराठीची नाराजी परवडणार नाही. एकट्या येवल्यावाल्याचं ऐकून मराठा आणि ओबीसी वादावर संजय राऊत असं म्हणाले की मागासले पण सर्व समाजामध्ये आहे, कुणाचे ताटातले काढून कुणाला देऊ नये ही शिवसेनेची भूमिका. आमच्या ताटातलं घेतलंय ही आमची भूमिका आहे. कारण 1884 पासून आम्ही एक स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 1967 आणि 90 यांना आरक्षण दिले. आधी कोण? आमच्या ताटातला आम्हाला परत द्या, हिसकून घेऊन पळले. 50-50 जण आले, आम्ही एकटंच होतोच बसलेलो जेवत, आलं ना आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळलं. इतक्या जणांच्या मागं पळताय ना, अंधारात घेऊन पळाला. अंधारात रातची दिलेलं आहे, अंधारात दिसनात कोण कोणकडे लपलंय ती कुपटीत कापाटीत. छगन भुजबळने किती विरोध करायचा काम केला, किती जाती एकत्र काम करायला केला, तरी मराठ्यांना माझी विनंती आहे, एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही. हे सगळं छगन भुजबळ करतोय, एकटा दोषी येतो. ह्या सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घालणं, जातीवाद करणं, सभेतून व्यासपीठावरून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं, वैयक्तिक याच्यात घुसणं, हे सगळं करायला लावतो तो छगन भुजबळ.
मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ पुन्हा असं म्हणाले, मराठ्यांना आरक्षण द्या, मात्र स्वतंत्र द्या. द्या ना 50%च्या आत स्वतंत्र द्या. 27% आरक्षणात स्वतंत्र द्या. दे उद्या सकाळी. तो यांना वन टाळ्या वाजतो आम्ही. 50%च्या वर कायला खोटा ठोकितो. चलो बस, धन्यवाद. उदय सामंत असं म्हणाले की सरकार वक्तव्यावर ठाम आहे आणि ओबीसीवर अन्याय होणार नाही. मी म्हणलो ना, आम्ही शंभूराजे देसाई साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील, हे इमानदारीनं हात घातलाय त्यांनी, ते इमानदारीनं न्याय करतील. मी आत्ताच नाही, तुम्हाला मला वाटतं 10-12 दिवसापूर्वी सांगितलं होतं. खऱ्याला खरं सरकारला म्हणावं लागणार आहे, सरकारला ठाम व्हावं लागणार आहे. आता ह्या छगन भुजबळने एवढं वातावरण गढूळ केलं राज्यात, त्याच्यामुळं आता सरकारला कठोर व्हावं लागणार आहे, ठाम, की मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत ते रेकॉर्ड आम्ही सगळे तपासणार, नोंदी शोधणार, आणि नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण त्यातून देणार. दुसरं, हैदराबादचं गॅजेट 13 तारखेच्या आतच आम्ही सरकार म्हणून लावणार. सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही लावणार म्हणजे लावणार, कारण तो पुरावा आहे. बिना पुराव्याचं देणार नाहीत, पण पुरावे असलेलं आरक्षण गॅजेट मराठवाड्याचं आम्ही सगळं लावणार म्हणजे लावणार, कारण हे त्यांचा पुरावा आहे, किंवा मराठ्यांचा आधार आहे, हे कायद्याच्या नियमात आहे, निजाम काळातलं आम्ही घेणार म्हणजे घेणार. आम्ही मराठ्यावर अन्याय करणार नाहीत, हे ठासून सांगितलं. कारण तुम्ही काय, सरकार खोटं देत नाहीत आम्हाला, असं ठासून सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद झाला म्हणून समजा, ऑटोमॅटिक. ही छगन भुजबळ मंत्र्यात राहतो, इकडे जातीत राहतो, आणि धनगर बांधवांना आमच्या विरोधात उचकून देतो. धनगर बांधवांचा आमचा कसलाच वाद नाही कधीच. याच्यासाठी धनगर बांधवांनी विनाकारण भांडण उकरून अंगावर घेऊ नये. त्यांचं एसटीतलं आरक्षण त्यांनी मागावं आणि त्यांचे लेकरं मोठे करावेत. उगच त्याचं ऐकून आमच्या मराठ्यांच्या विरोधात कशामुळे, काय केलेलं आहे तुमचं मराठ्यांनी म्हणून तुम्ही मराठ्याच्या विरोधात यायला लागला? काय झालेलं आहे धनगर बांधवांच्या पिढ्यांना पार, सांगा बरं. का बरं दोष आहे एवढा तुम्हाला आमचा? काय झालेलं आहे पिढ्यांना पार? आमच्या नोंदी आहेत. तुम्ही कस काय म्हणता आरक्षण देऊ नका? काय द्वेष आहे तुम्हाला आमचा एवढा? का आमचे लेकरं तुम्हाला उपाशी मारा वाटतात मराठ्यांची? तुम्हाला धनगर बांधवाला आरक्षण मिळालं तेव्हा आम्ही कधी विरोध केला मराठ्यांनी? तुमच्या लेकराला मिळालं, आम्ही विरोध नाही केला. आमचं तर नोंदी सापडल्यात, रेकॉर्ड सापडलाय, 7-12 सापडलाय मराठी ओबीसी आरक्षणात येत म्हणून. तुम्ही म्हणता देऊ नका. का धनगर बांधव विनाकारण मराठ्यांच्या विरोधात जातोय? काय कारण आहे? काय केलेलं आहे धनगर बांधवाचं असं? पिढ्यांना पारच सांगा, काय अन्याय केलेला आहे तुमच्यावर? कशामुळे तुम्ही ते छगन भुजबळचं ऐकून हे काम करताय? छगन भुजबळला सुट्टी नाही. चलो, धन्यवाद बस. प्लॅन काय सर छगन भुजबळांच्या विरोधात तुमचा? प्लॅन काय काय प्लॅन काय आहे? छगन भुजबळला तुम्ही सुट्टी देणार नाही, त्याला इलेक्शन मग प्लॅन काय? प्लॅन म्हणजे काय? त्याला काय खत भरायला थोडंच न्यायचंय, मला फवारायला न्यायचंय त्याला. प्लॅन म्हणजे त्याला कळतोय प्लॅन म्हणजे काय. मराठ्याशिवाय पत्ता हलत नाही राज्यात, पत्ता हलत नाही राज्यात मराठ्याशिवाय. त्याचं ध्यानात येईन टायमाला. आणि कोण कोण स्वतःला जातीवादी म्हणत नव्हते भाषणात, निवडणूक आल्यावरच मग जात काढली जाती. पाडला का नाही बुरखा उघडा मराठ्यावर लावून धरलं म्हणून मी चेहरे उघडे पाडतोय. मराठ्यांचे असणारे त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांना म्हणायचे आरक्षणाचं तेवढं आमचं बघा. त्या टायमाला म्हणायचे मी नाही जातीवादी, मग जात काढली जाती फक्त निवडणूक आली की. असे काही लोक आहेत महाराष्ट्रात नेते. आता कसे व्यासपीठावर येऊन बसलीत सगळेचे सगळे, आणि आम्ही माग आहेत म्हणून सांगितलं. परत गाड्या भरू पाठिल्या. मराठ्याचे उघडे की नाही डोळे आता त्यांच्या संग काम करणाऱ्या. आपल्या लेकरासाठी माझा आरक्षणाला विरोध नाही म्हणणाऱ्यांनी सरळ येऊन सांगितलंय. ज्या मराठ्यांनी मतदान केलं ना त्यांच्यासाठी सांगतोय, आम्ही मराठ्याच्या आरक्षणाला विरोध नाही करत. इकडे जाहीर येऊन सांगितलं व्यासपीठावर, भाषण ऐका जरा, की आम्ही ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही. आता तुम्ही मतदान केलेल्याचं काय करायचं? तुमच्या जातीला तुमच्या लेकराला देऊ नका म्हणतात, आणि फक्त आपल्या तोंडावर म्हणायचं आम्ही जातीवादी नाही.
ठासून मराठा द्वेष भरलेला अंधारातून. मी फक्त कट्टरतेने लढा उभा केलाय म्हणून यांचे चेहरे खोटे उघडे पडायला लागलेत राज्यातले हे नेत्यांचे. आणि हे मराठा समाजासाठी समाधानकारक गोष्ट आहे. लक्षात यायला लागलं कोण कोण आहे. मला सांगा हो मराठ्यांनो, एवढी टोळी कशासाठी? मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून सगळे ओबीसीचे नेते बैठकीला गेलेत का? आणि आपल्या घरात झोपाता त्यांचं उदा करता मतासाठी. तोंड घेऊन सांगाता आम्हाला निवडून यायचंय, मत महत्वाचे. मतासाठी जातीत वाटोळा करता. ते मताला नाही मोजीत, जातीला मोजीत येत. काल सगळे गेले. इतकं लाचार कशाला बनवता मराठ्याचे नेते? अरे ठरा एक दिवस तुम्ही बी. नाही मत महत्वाचे, जातीला मोठं करायचं. तुम्ही जर व्यासपीठावर जाऊ शकता ओबीसीचा, तर आम्ही मराठ्याचे जाऊ शकतो. हे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीतल्या सगळ्या मराठ्यांसाठी हा संदेश आहे त्यांचा, की तुमच्या छाताडावर जाऊ चलून आम्ही बैठकीला जातो. ही मराठ्यांच्या नेत्याला, मंत्र्याला संदेश आहे.